नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग तर तुम्हाला माहितीच आहे. माझ्या भावाच्या घराची वास्तुक शांती व पूजा आहे, तर त्याचा आहे. तर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर ब्राह्मण काकांनी येऊन सर्व पूजा आहे ती मांडली. फुलांचे डेकोरेशनही करून घेतलं. आता पूजेला सुरुवात झाली. तर सर्वात आधी घरामध्ये देव आणले जातात, तर तेच चाललेलं होतं. तर इथे नवीन साड्यांच्या पायघड्या घालत देवांना घरामध्ये आणत होते. तर प्रत्येक भागाची वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्या इकडे आता हे अशा प्रकारे देवांना आत घेतलं जातं. तर नवीन साड्यांवरती देवांना पायघड्या घालत आतमध्ये घेतलं जातं. इथे इकडं बघाय पुढं बदल लागतो वेळाला असं कोणाला बाळासाहेबांच्या गुणाला. सर्वात आधी इथे आतमध्ये जाण्याच्या आधी इथे उंबरठा पूजन केलं जातं. तर ते ब्राह्मण काका करून घेत होते यांच्याकडून. आणि तुम्हाला सर्वांना सांगायला खूप आनंद तर आहेच, अभिमानाने आहे. कारण याच्या मागे माझ्या भावांची घरं झाली व आत्ता या भावाचं घर आहे. तर संपूर्ण जी घरं बनवलेली आहेत ते पूर्ण शेतीच्या जीवावरती बनवलेली आहेत. त्यामध्ये 1 रुपया कुणाचा घेऊन घरं बनवलेली नाहीत. तर जेव्हा आपल्याकडे पैसे येतील तेव्हाच आपण पूजा करायची व घर बांधायचं हे आमच्या घरातील सर्वांचं असतं. तर आता तर माझ्या सर्व भावांची घरं झालेली आहेत. तर खूप आनंद होतो, कारण सर्वांचीच अगदी शेतीच्या जीवावरती शून्यातून विश्व निर्माण करतात त्याप्रमाणेच घरं झालेले आहेत. तर खूप आनंद होतो आम्हाला बहिणींना. तर याची सर्वांची अचिव्हमेंट पाहून. फॅन बंद करून लाईटीची बटणं टाक, लाव सगळ्याच लाव. देवाऱ्यामध्येही देवांची सर्व विधिवत पूजा करून त्यांना मांडली. कोण कोणाच्या कोणाच माझं पिल्लूपा कंटाळून बाबांपाशी बसलेलं होतं. आमची तर काय मज्जा चालली होती, पण आमच्या वहिन्यांची काही कामं चालूच राहतात. तर त्यांना भरपूर कामे राहतात या कार्यक्रमामध्ये व आता आम्हाला एन्जॉय करायला भेटतं. त्यानंतर हाताचे छान असे ठसे उमटून घेतलेले होते. तर सर्व घरामध्ये आहे तर ठसे उमटून घेऊन पूजेला सुरुवात झालेली होती. तर गावाला इतकी गरमी आहे की आम्ही 5 ते 10 मिनटं तिथे पूजेमध्ये थोड्या वेळ बसलो होतो, नाही तर लगेच सर्वजण गेलेली होती जिकडे तिकडे बसण्यासाठी, कारण भरपूर गरम होतं. तर आम्ही मेकअप तर काही जास्त केला नाही, कारण उन्हामुळे व घामामुळे काही राहतच नव्हतं, पण थोडाफार केला होता तेवढ्यातच आनंद होता. तर आमच्या वहिनी कशा प्रकारे स्माईल देतात. तर अनु वहिनीचं तर काय वेगळीच मज्जा चालते. तिला चिडवून दिल्यावरती खूप ती चिडते. तर त्यानंतर मी परत होमसाठी आलेले होते, कारण पूजा झाल्यावरती लगेच होम होता. तर होमसाठी आलेलो होतो. तर 2 जोड्यांनी मिळून छान असा होमही केलेला होता. इकडे होम चालू होता. तर आमच्या बायकांचं पहा इकडे काय चाललेलं आहे. मग पूजा तिकडं इकडं काय चाललंय तुमचं? सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे दूध उतो घालवायचा. तर तो करायचा होता, पण चुलती म्हटली नवीन गॅस आणला तरी गॅसवरती न करता चुलीवरतीच तिला दूध उकळवायचं होतं. तर तिची इच्छामुळे आम्ही ते चूल पेटवलेली होती. आम्ही तरी आमच्या पुण्यातल्या पूजेसाठी गॅसच वापरला होता, कारण खूप गडबड झालेली होती. तर इथे गावाकडे काही ऐकत नाहीत, त्यांना चुलीवरतीच दूध उतो घालवायचं होतं व त्यांचा अजूनही स्वयंपाक चुलीवरतीच चालतो. तर त्यांना चुली खूप प्रिय आहे. तर छान असं दुधाचाही कार्यक्रम झालेला होता. हा वा अगं फुलावाले वाहू की. माझ्या भाच्या तर पहा फुल मेकअप वगैरे छान ड्रेस घालून स्वॅग करत होते व त्याचबरोबर माझ्या पिल्लांनाही खूप छान असे सांभाळतात. तर मला गावी गेल्यावरती अजिबात त्यांची काळजी नसते, खूप छान सांभाळतात व खाऊ पिऊही घालतात. तर इकडे आल्यावरती थोडंसं रिलॅक्स होतं व माझ्या भावाची तर गंमत पहा.
तो घासी आम्हा भावंडामध्ये या माझ्या भावाला माझ्या ब्लॉगमध्ये येऊन कॉमेडी करायची असते तर रक्षाबंधनचा व भाऊबीजीचा ब्लॉग तुम्ही पाहताच कशा प्रकारे मस्ती करतात. तर शेवट सर्वांनी मिळून छान अशी एकत्र गरमी होती तरी बसून थोडेफार जण तरी बसलेले होते तर मस्त एन्जॉयची पूजा केलेली होते. त्यानंतर चालू झालेली आहे आरती व माझ्या भाच्याचं तर पहा कशा प्रकारे टोपी घालून छान असं टाळ्या वाजवायचं चाललेलं आहे. तर मी जिथे उभी होते तिथेच येऊन तो उभा राहायचा व तिकडे मम्मीकडे जायचा व माझ्याकडे यायचा. त्याचं हे चालूच होतं. इतका मग्न होता टाळ्या वाजवायसाठी तर काय विचारूच नका. त्याला टोपी आडवीची उभीही झालेली काहीही समजत नव्हते. तर त्याची खूप मस्ती चालू होती. आता वास्तुक शांतीमधील सर्वात महत्त्वाचा पार्ट तर वैन्यांना आंघोळ घालायचं. तर मी तर डायरेक्ट बादलीनेच आंघोळ घातलेली होती. पुढे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आम्ही मस्ती करतो. तर इथे कळशीमध्ये पाणी भरून त्यामध्ये कौल टाकला जातो. अशा प्रकारे वरून भावाच्या व वहिनीच्या अंगावर पाणी ओतलं जातं. तर मी तर डायरेक्ट बादलीनेच आंघोळ घातली होती कारण रंगपंचमीनंतर आता काही रंगपंचमीला भेटत नाही भिजवायला. तर आज तर काही चान्स मी सोडणारच नव्हती. प्रत्येक भावाची पूजा झाली त्यामध्ये बादलीनेच यांना आंघोळ्या घातलेल्या होत्या. त्यानंतर आम्ही सर्वांनी या दोघांना हळदी कुंकू लावून पोशाख दिलेला होता. तर आमची अनुवहिनी रडायला लागली माझ्या मम्मीला का आंघोळ घातली म्हणून. इकडे देवीचे ताटे असतात तर ते सुवासिनी जेवायला घातलेलं होतं. व या जावाजावांची गॉसिप कशा प्रकारे चाललेलं असतं. काम तर असतं पण गप्पा काही थांबल्या नाहीत पाहिजे. तर सर्व झाल्यानंतर आम्ही छान असे जेवण करण्यासाठी बसलेलो होतो. तर हा जेवणाचा छान असा मेनू होता. तर मस्तपैकी जेवण व थंडगार पाणी असा छान ताव मारून घेतलेला होता कारण सकाळपासून तर काही लाईटलीच खाण्यात आलेलं होतं कारण पळापळ भरपूर होती व या दोघांवर सारखं लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे तर काही जास्त एवढं एन्जॉय करायला भेटलं नाही. तर घरातील सर्वजण आम्ही मिळून जेवण करण्यासाठी बसलेलो होतो. तर सर्वांचे मस्तपैकी असं जेवण झालं. माझ्या भाच्याही बसलेले होते व हे दोघे तिकडे खेळत होते. त्यांच्यासाठी वेगळे राखणदार ठेवलेले होते कारण भाच्यांना एकदा जेवायला घातलं म्हणजे त्या बाळं सांभाळायला मोकळं होतात. तर सर्वांनी मस्तपैकी असा जेवणाचा आनंद घेतलेला होता. व कुणाचं काय तर कुणाचं काय पाहू शकता यांचं काही चाललेलं आहे. तर इथे जे कांदे आहेत तर ते सर्व खाली भाच्यांना मारत होते. तर त्यांना त्यात खूप मज्जा येत होती. तर सर्वजण आम्हाला वाढवून कंटाळले व त्यानंतर जेवणासाठी हे बसले होते कारण यांना संध्याकाळपर्यंत आता जेवण येणाऱ्या माणसांना वाढायचं होतं. त्यामुळे आधीच परफेक्ट असं जेवण करून घेतलं. त्यानंतर इथे पूजेच्याही मी पाया पडायचं राहिलं होतं तर ते पूजेच्या पाया पडून घेतलं व सत्यनारायणाचा छान असा प्रसाद घेतला. त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळीच मी शूट करायला घेतलेलं आहे. आमच्यात कार्यक्रम म्हटलं की डायरेक्ट गाव जेवणच असतं. तर त्याचंच नियोजन माझे चुलते खूप छान असे करतात. तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये आचार्यांबरोबर त्यांचं बॉन्डिंग असतं कारण की काही कमी पडू नये किंवा सर्व व्यवस्थित व्हावं यासाठी अगदी जातीने लक्ष घालून काम करून घेतात व व्यवस्थित असं सर्व कार्यक्रमही छान पार पडतो. तर आमचे जर सर्वच पाहुणे रावळे आहेत तर ते मदतीसाठी येतात. तर सर्वांनी मिळून छान असा कार्यक्रम पार पाडलेला होता. त्यानंतर संध्याकाळची जेवणाची पंगत बसलेली होती आमची लास्टला. तर सर्वांनी थोडं थोडं जेवण करून घेतलेलं होतं. त्यानंतर संध्याकाळी सर्वात शेवट इथे भजनाचा कार्यक्रम होता कारण आमच्या घरी कार्यक्रम म्हटलं की भजन कीर्तन तर होतंच.
भजन ठेवलेलं होतं व हे पहा कशाप्रकारे इतके दिवसभर दमवलं होतं तर त्यांना घेऊनच बसले होते तर ते बसले होते. म्हणून तुम्हाला जर अजून माझ्या भावांच्या वास्तुशांतीचे ब्लॉग पाहायचे असतील तर मी पुढे टॅग करते, नक्की पाहू शकता. खूप छान आहेत. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.